आता मला बाणे साहेबांना विचारायचंय. बाणे साहेब, तुम्हाला काय वाटतं की चला हवा येऊ द्याच्या 400 एपिसोड नंतर पुढे काय व्हावं? मला एक असं वाटतं की आपलं तुम्ही बंद स्टुडिओमध्ये हे जे शूटिंग करता याच्यापेक्षा तुम्ही किती दिवस हे बंद स्टुडिओमध्ये शूटिंग करणार, याच्यापेक्षा तुम्ही बाहेर पडा, निसर्गाच्या सानिध्यात या. मी तुम्हाला जागा देतो. मस्तपैकी मागे असा सिंधुदुर्ग दिसत असेल, फेसाळचा समुद्र दिसत असेल, मग मेडिकल कॉलेज असेल, पॉलिटेक्निकल कॉलेज असेल, असं निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही शूटिंग करा. आणि कार्यक्रमाचं नाव काय ठेवायचं? चला प्रचार होऊ द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रमोशनचा कार्यक्रम आहे, प्रचाराचा नाही. एक मिनिट, आम्हाला प्रमोशनची गरज नाही. आम्ही स्वतःच एक प्रमोशन आहोत. आम्ही प्रचार करत नसतो, आम्ही प्रहार करतो. मॅडम, स्कोर काय झाला सांगा पटकन. सर, तर आता वेळ झाली आहे या चर्चेला पुढे नेण्याची आणि आणखीन एका पाहुण्यांना इथे आमंत्रित करण्याची. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया राजेंद्र साहेब इंजिनवाले यांचं. राजेंद्र साहेबांचा राजेंद्र साहेबांचा राजेंद्र साहेबांचा राजेंद्र साहेबांचा. बसा खाली बसा. बाजूला घोषणा. तर इथे जमलेल्या तमाम मराठी बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, अतिशय चांगलं वाटतं की एका मराठी कार्यक्रमाचे आज इथे 400 भाग पूर्ण होत आहेत. आणि अतिशय चांगलं वाटतं की त्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथे उपस्थित झालेले आहात. डबा कशाला आणलाय? आता इंजिन आला म्हटलं डबा येणारच ना. मला सगळ्यांना ठणकावून सांगायचंय, विशेष करून मल्टिप्लेक्सवाल्यांना मला सांगायचंय, आमचे लोक थिएटरमध्ये डबा घेऊन जाणार आणि तो घरचा डबा असणार, एवढं लक्षात ठेवा. काय रे, कसली भाजी आणली आहे? घेवड्याची. नाही नाही, बोल घेवड्याची असेल. काय म्हटलं? बोल बोल, घेवड्याची भाजी बोल ना. बायकोनी येताना सांगितलं होतं की भाजी घेऊन या. नाही, तुम्ही भाजी घेऊन जाऊ नका, तुम्ही फक्त गाजर घेऊन जा. 4 वर्ष दाखवायला तुम्हाला एक गाजर पुरले. आणि तसंही त्या गाजराचं तुम्ही काही करत नाही, खाऊ सुद्धा देत नाही कोणाला. नाहीच देणार. आमच्या साहेबांचा नाराच आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आम्ही फक्त चहावर चर्चा करतो आणि तोच चहा पितो. कुठला चहा? आम्हीच चहा. आम्हीच पितो चहा. यांचा तर एकच अजेंडा आहे, एक तर चाय पे चर्चा आणि दुसरा सदिच्छा भेट. हे बघा, ते आमचं संपर्क अभियान आहे. हा, तुम्ही करा संपर्क अभियान. आणि यांच्या साहेबांना कधी फोन लावा, त्यांचा फोन एरोप्लेन मोडवरच असतो. नाही ना, त्यांचे साहेब म्हणलेच होते ना, मी मतदारांशी इमान राखीन. हे कोण आहे भाजलेलं कणीस? नाही साहेब, मी डोनाल्ड ट्रम्प, वॉशिंग्टन बुद्रुक. घ्या, म्हणजे आता काय आहे, महाराष्ट्रात येणारे बाहेरचे लोंढे आवरणं अवघड झालं होतं. हे तर फार परदेशातले यायला लागले आता. लोंढा म्हणायचं नाही जी. हा कोण आहे राखीचा कोंडा? एक मिनिट थांबा. राखीचं नाव काढायचं नाही, राखीचं नाव काढायचं नाही, कारण ती आहे आमची ताई. तिची निशाणी आहे मिरची, तिची निशाणी आहे मिरची. सत्ता कोणाचीही येऊ, ठेवा माझ्यासाठी एक खुर्ची. कशी वाटली उत्स्फूर्त सुचली? मला एक कळत नाही, फक्त उत्स्फूर्त कविताच का सुचतात? लोकांना जे प्रश्न पडलेले आहेत त्याच्यावरती असे उत्स्फूर्त उत्तर का नाही सुचत तुम्हाला? हे बघा, कोण बोलतंय बघा. यांना स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाही आणि दुसऱ्यांची उत्तरं शोधायला निघाली. एक मिनिट, इथं भांडायला आलो का आपण? एक मिनिट, मला असं वाटतं ही चर्चा भरकटते. मला पाठवले साहेब, तुम्हाला मला विचारायचं जो मूळ आपला मुद्दा आहे की चला हवा येऊ द्याचे 400 एपिसोड झालेले आहेत, पुढे त्यात काय असावं असं तुम्हाला वाटतं? मीच असायला पाहिजे. मीच पाहिजे 400 नंतर, मीच पाहिजे 400 नंतर. मगच मिटेल राजकारण आणि विनोदातलं अंतर. मग हसतील सगळे खो खो, मग हसतील सगळे खो खो. पण आपला राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. त्यांना हॉको म्हणायचं असेल बरं का, हॉको म्हणले असेल आता. नाही, त्या विनोदासाठी एवढं चालतं व्यवस्थित. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, तुम्ही या दोघांना पण घ्या ना तुमच्या प्रोग्राम मध्ये. हे विनोदी कविता करतायत आणि हे नकला करायला सुद्धा अकला लागतात. कोणाची अशी नक्कल करता येत नसते, कला आहे ती. एक मिनिट, पुन्हा चर्चा भरकटते. मला सेनापतीजींना विचारायचंय, तुम्हाला काय वाटतं 400 भागानंतर पुढे काय असावं?
मला असं वाटतं की 400 भागानंतर आपण सगळ्यांना हवा बंधन बांधलं पाहिजे. हे बघा काय बोलतायत, हवा बंद झाली पाहिजे बोलतायत. अहो नीट आहे का मी काय बोलतोय ते? मी हवा बंद नाही, हे हवा बंधन आपण बांधले पाहिजे सगळ्यांना, असं मी सांगतोय. 400 एपिसोड नंतर आपण सगळ्यांना हे हवा बंधन बांधलं पाहिजे आणि प्रत्येकाकडनं वचन घेतलं पाहिजे की सोमवार मंगळवार कुठले आमिषाला बळी न पडता मी फक्त चला हवा येऊ द्या हाच प्रोग्राम बघेल. हा माझा आदेश आहे आणि तो सगळ्यांना बांधेकर आहे, तो सगळ्यांना बंधनकारक आहे आणि हाच माझा 400व्या एपिसोडसाठी अजेंडा आहे. वा. वा वा. मला सरांना विचारायचंय, सर तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं 400 नंतर 400 रुपयाची नोटच काढली पाहिजे. या म्हणजे आता परत नोटबंदी, आता परत सगळ्यांनी ATMच्या बाहेर रांगा लावायच्या. मला तर वाटतं चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून त्याला मान्यता द्या. माझी याला तत्वता मान्यता आहेच. यांची तत्वता मान्यता म्हणजे 4000 एपिसोड येतील तुमचे. मला एक मिनिट आपण चर्चा पुढे नेऊया. मला तुम्हाला विचारायचंय, सर तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की हवेत बदल झालाच पाहिजे. हवा पालत झाली की लगेच थिएटर मग फिल्म बाहेर येतं. आता एक नवीन पर्व येतं उद्या व्हायरल, तुम्हाला तर लय व्हायरल होतं. का झालं? सर तुम्हाला मला विचारायचं की तुम्हाला काय वाटतंय? तेच मला कावाचं म्हणायचं आहे की हवाई उद्यामध्ये बॉलिवूडचे कलाकार येतात, मराठी इंडस्ट्रीतले सगळे कलाकार येतात, आमचं हॉलिवूडचं कोणीच येत नाही. त्यामुळे आमच्या हॉलिवूडच्या पिक्चरचं प्रमोशनच होत नाही हो. मग आमच्या लोकांनी कुठं जायचं? अहो टायटॅनिक जहाज जर तुमच्या हवाई उद्यामध्ये आलं असतं ना तर ते असं बुडालं नसतं, वरच राहिलं असतं, तरलं असतं. अरे तो ब्रॅड पीट भेटला होता, कसा डसा रडत होता माझ्यासमोर. म्हटलं तात्या काय जिंदगी झाली आपली, अरे कोणी कुत्र ओळखत नाही आपल्याला. अहो आपल्याला साधी दही अंडीची एखादी गॅदरिंगची सुपारी येत नाही, तिकडे तो संजय जाधव पहा काय काय सुपाऱ्या करतो म्हणला. आपण हवाई उद्यामध्ये गेलं पाहिजे. म्हणून मला काय वाटतं की सगळ्या कार्यक्रमातल्या लोकांनी आता 400 एपिसोड इकडे केले ना, याच्या पुढच्या अमेरिकेत करा. काय पाहिजे तुम्हाला देऊ ना आम्ही. तशी तुम्हाला हसवायची व्हाईट हाऊस आहेच, मग आमचं व्हाईट हाऊस काय वाईट आहे? सगळं तिकडे या असं माझं म्हणणं आहे. वा म्हणजे कार्यक्रम आमचा, आम्ही तवा तापवला आणि त्याच्यावरती पोळ्या तुम्ही वाढणार आता. अहो, पण ते लोक तिकडे आले तर चांगले मोठेच होणार आहे ना. अहो त्यांची किती डिमांड आहे बाहेर. अरे मोठमोठे लोक त्यांच्या मागे लागलेत, रशियावाले, चायनावाले, जपानवाले. म्हणलं मग अमेरिकेत काय वाईट आहे? म्हणून म्हणलं आमच्याकडे या, काय पैसे लागते आम्ही देतो ना. हो 1 मिनिट, पैशाचा प्रश्नच नाही. हा कार्यक्रम इथल्या मातीतला आहे, ते इथेच राहणार. अहो पण ते मोठे व्हावं असं तुम्हाला वाटत नाही का? हे बघा महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेमाने ऑलरेडी त्यांना मोठं केलेलं आहे. तुम्ही मोठं करायची काही गरज नाही. अरे मी तर त्यांना नेणारच आहे. कोण अडवतो मी पाहतो. मग नेणं सोडा, स्वतः बाहेर पडून दाखवा. फक्त एअरपोर्ट पर्यंत फक्त जाऊन दाखवा. बापरे तुमची लोक आहे बाहेर. नाही ट्रॅफिक केवढं आहे. नाही पण तुम्ही असं त्यांच्यावर लादू नका ना. त्यांना काय वाटतं त्यांना विचारा. का हो बोकडे मॅडम? खरं सांगू का, तर थुकरटवाडी हे गाव जगाच्या नकाशावर नाहीच आहे, पण प्रत्येक मराठी माणसाच्या मनात त्यांनी जागा बनवली आहे. जिथे जिथे मराठी माणूस आहे ना, तिथे तिथे थुकरटवाडी आहे. आपला मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही काम करत असला तरी त्याची नाळ हवा येऊ द्यामुळेच महाराष्ट्रातल्या मातीशी जोडलेली आहे. त्यामुळे आम्ही कुठेही जाणार नाही, कारण हवा येऊ द्यावर मराठी माणसांचा फक्त विश्वासच नाही तर तो त्यांचा श्वास आहे. मनोरंजनाचा आहे हा हुकुमी पत्ता, मनोरंजनाचा आहे हा हुकुमी पत्ता, कारण हवा येऊ द्याचा आहे मराठी माणसाची मालमत्ता. 19ला कुणाचंही येऊ सरकार, 19ला कुणाचंही येऊ सरकार, पण महाराष्ट्रावर असणार फक्त हवा येऊ द्याचीच सत्ता. वा 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 वा.